तरी ते 2 टाइम ग्राउंड घेतलं जातं आणि 4 विषयाचे 4 वेगवेगळे शिक्षक लेक्चर घेतात आणि दुपारी बेसिक लेक्चर होतात आणि संध्याकाळी 1.5 ते 2 तास सेल्फ स्टडीसाठी बसवलं जातं. इथले शिक्षक व्यवस्थित प्रत्येकाकडे लक्ष देतात. ग्राउंडसाठी दत्ता सर ग्राउंड व्यवस्थित करून घेतात आणि जेवणाची क्वालिटी घरच्यासारखी आहे. माझं नाव नमस्ते गांगर्डे. मी 8-10 दिवसापूर्वी अकॅडमी जॉईन केली. त्याच्या आधी मी मोबाईलवर आम्ही व्हिडिओ बघितले होते खूप अकॅडमीचे. तर आम्हाला अकॅडमी खूप आवडली. आम्ही त्यानंतर अकॅडमीला माझी मम्मी भेट देऊन गेली. सगळं इथून बघून गेल्याच्या नंतर मी त्याच्यानंतर माझे 11वीचे एक्झाम दिले आणि 11वीचे एक्झाम दिल्याच्या नंतर मी इथं आले. मला आत्ता जस्ट मी थोड्याच दिवसापूर्वी अकॅडमी जॉईन केली. पण इथले सर लोक सगळे पीटीचे सर लोक ते खूप छान पीटी घेतात. शिक्षक सुद्धा खूप छान शिकवतात. मुलींसाठी राहायचं खूप छान आहे. सेपरेट मुलींना रूम आहेत. इथं कॅमेरे पण बसवलेले आहेत मुलींच्या सेफ्टीसाठी. मी खरातराव नाजीनाथ. मी बीड जिल्ह्याचा आहे. बीड जिल्ह्यात सावरगाव माझं गाव आहे. मी माझ्या काकांकडून अकॅडमीची माहिती घेतली होती. काका बोलले अकॅडमी चांगली वगैरे, सरांचा त्यांचा संपर्क होता. त्यांच्या माध्यमातून मी इकडे आलेलो आहे. इथलं जेवण एक नंबर आहे. नाश्ता पण आहे, दुपारी जेवण पण होतं, संध्याकाळी जेवण होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तात म्हणजे ग्राउंडचे सर एक नंबर आहेत, समजून घेणारे आणि क्लास बोलतात तर क्लास पण एक नंबर आहेत. गणिताचे सर म्हणा, बुद्धिमत्ताचे म्हणा, एक नंबर सर आहेत. काही दुखणं भाणं असेल तर सर लोक स्वतःहून काळजी घेतात, जसे गोळ्या आणणं वगैरे, डॉक्टरला बोलवणं. खास करून मुलींसाठी एकदम स्वतंत्र व्यवस्था. त्यासाठी एकदा तुम्ही पण अवश्य भेट द्या. प्रहार अकॅडमी, अहिल्यानगर,